नांदेड एसटी आगारात एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या नावावर प्रवाशांची लूट, एजंटना सुळसुळाट। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य केल्यानंतर नांदेड एसटी आगार परिसरात एजंटांनी आपला विळखा घट्ट केला आहे। आगार प्रशासनाच्या डोळे देखत प्रवाशांकडून स्मार्ट कार्ड काढून देण्याच्या नावाखाली जास्तीचे पैसे उकळले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। नेमका प्रकार काय आहे पाहूयात। एसटी प्रवासात महिलांना मिळणारी 50% सवलत आणि 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी आता हे स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे। हे कार्ड अधिकृतरित्या 199 रुपयांना उपलब्ध करून दिले जाते। मात्र नांदेड आगाराच्या बाहेर काही खाजगी व्यक्ती आणि एजंट रांगा टाकल्याचे किंवा झंझट नको असल्याने आमिष दाखवून प्रवाशांकडून 300 ते 400 रुपयापर्यंत रक्कम घेत आहेत। प्रवाशांची हतबलता। अनेक ग्रामीण प्रवाशांना ऑनलाईन नोंदणी आणि आगारातील अधिकृत प्रक्रियेची माहिती नसल्याने त्या एजंटच्या जाळ्यात सहज अडकतात। वेळेची बचत करण्यासाठी आणि क्लिष्ट प्रक्रियेतून सुटका करून घेण्यासाठी ग्राहक स्वतःहून जास्तीचे पैसे देऊन या गैरप्रकाराला बळी पडत आहेत। आगारात लांब रांगा लावाव्या लागतात, तिथे एजंट पटकन काम करून देतो म्हणून आम्ही पैसे दिले, अशी प्रतिक्रिया एका त्रस्त प्रवाशाने दिली आहे। प्रशासनाकडून यावर काय पावले उचलली जातील आणि या एजंटच्या सुळसुळाटाला कशी बंदी घातली जाईल हे पाहण्यासारखं आहे। तुझा नंबर टाकून दे त्याच्यावर। कंपनीचं नाव काय? कंपनीचं नाव काय? किती रुपये चार्ज करायला एक्स्ट्रा? 50 रुपये एक्स्ट्रा चार्ज करायला। कंपनीचं नाव सांगा। कंपनीचं नाव सांगा तुम्ही। HGR। आगार कोण लावलं तुम्ही? आगार कोण लावलं तुम्ही? HGR। ओव्हर चार्ज व्हायला नाही याच्यामध्ये? हो, 50 रुपयाचं 250 रुपयाची पावती द्यायला की तुम्ही? कशामुळे? कोण ऑथॉरिटी कोण दिली तुम्हाला? ऑथॉरिटी कोण दिली तुम्हाला? आमचे एजंट आयडी। कोण एजंट कोण आहे? एजंट आयडी काय दाखवा मला। एजंट आयडी दाखवा पटकन, दाखवा पटकन। 50 रुपये कशाबद्दल केले तुम्ही? जे द्यायलेत नाही तुम्हाला। ऑथॉरिटी कोण दिली? सरकारने दिली घ्यायला? जनता काही देते तुम्हाला म्हणल्यावर तुम्ही तुमचं त्या काय काढायचं सांगा लवकर। मी लगेच बाहेरची कशी राहते? कशी राहते बाहेरची सांगा मला तुम्ही। प्रायव्हेट सांगा, आयडी सांगा मला, पावती दाखवा मला 250ची। मलाही काढायचं तुम्हाला 199 ची पावती द्यायला सांगून घ्यायलो, असं काही विषय नाही। सांगून नाही, मला एक सांगा, तिथं सरकारचं चालू आहे काम, तिथं ऑन रेट चालू आहे, बरोबर आहे। तुम्ही मला सांगू नका एसटीचं। मी माझं वैयक्तिक बोलावं, त्यांनी त्यांच्या वैयक्तिक बोलायला एसटीच्या माणसं नव्हत ती ओव्हर चार्ज करायचे 50 रुपये। प्रायव्हेट आयडी माहितीये का? 2 मिनिट मला काम आहे, हो द्या ना यांचं। प्रायव्हेट घ्यायला सर याचा काही विषय नाही। अरे आम्हाला डिस्टर्ब का करताय? आयडी पैसे देऊन घेतलेले तुम्ही देऊ नका। 10 रुपये नाही, तुम्ही तुमचं घ्यायचं घ्या मामा, ते आम्हाला नका सांगू। झालं का सर? ओके, आम्ही लावलो तेच हे घे रे पैसे।